नमस्कार, मी डॉक्टर संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख आर.बी. नारायणराव बोराखळे महाविद्यालय श्रीरामपूर। आज आपण FYBA सेमिस्टर फर्स्ट मधील प्रकरण 4 व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा पॉइंट व्यक्तिमत्वाचे विविध सिद्धांत पाहणार आहोत। व्यक्तिमत्वाच्या विविध सिद्धांत पाहत असताना प्रामुख्याने आज आपण डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, त्याचबरोबर आल्पोर्टचा व्यक्तिमत्व विषयक सिद्धांत आणि कॅटेल यांचा व्यक्तिमत्व विषयक सिद्धांत यावरती आपण चर्चा करणार आहोत। मानसशास्त्र विषयाचा आणि अगदी आपण असं म्हणूयात की मनोविश्लेषणात्मक सिद्धांताचे जनक म्हणून डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांना ओळखले जाते। मानसशास्त्रामध्ये डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांच्या संशोधनाचं महत्त्व किंवा योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी मानसशास्त्रामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल। मानसशास्त्रामध्ये जे काही विविध नामवंत संशोधक होऊन गेले त्या संशोधकामध्ये डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावे लागेल किंवा त्यांचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला करावाच लागेल। डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांचं योगदान किंवा यांचं संशोधन मानसशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विश्लेषण केले। मनोविश्लेषणवादी विचारामध्ये मानवासंबंधीच्या सर्व घटकांचा विचार करण्यात आला। सर्वसामान्यांचे वर्तन हे सर्वसामान्य समाजमान्य पद्धतीने कशा प्रकारे होते याचं विश्लेषण या सिद्धांतामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल। डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा एक व्यक्तिमत्वाचा सिद्धांत म्हणून समजला जातो। डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या 3 महत्त्वाच्या रचना सांगितलेल्या आहेत। त्या 3 महत्त्वाच्या रचना कोणत्या तर सिग्मंड फ्रायड यांच्या मते व्यक्तिमत्वाचे प्रमुख 3 घटक आहेत। यामध्ये इदम, दुसरा असेल अहम, तिसरा असेल पराहम। ईद, इगो, सुपर इगो हे 3 महत्त्वाचे घटक डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी व्यक्तीच्या वर्तनाबाबत किंवा व्यक्तिमत्वाबाबत सांगितलेले आहेत। आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं व्यक्तीच्या वर्तनाबाबत खूप महत्त्वपूर्ण संशोधनं झालेली आपल्याला दिसून येतात। डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी ह्या 3 घटकांचा उल्लेख त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येतो। त्यांच्या संशोधनानुसार किंवा मतानुसार व्यक्तीमधील ईद किंवा इदमचं कार्य जे आहे ते अगदी सुख तत्वानुसार चालतं असं सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेलं आहे। कारण इदमचा संबंध जो आहे तो फक्त सुख मिळवण्यासाठीच असतो। इदममध्ये व्यक्तीच्या सर्व इच्छा प्रेरणा निर्माण होतात व ज्या इच्छा प्रेरणा निर्माण झालेल्या आहेत त्या कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही मार्गाने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि इदमचे कार्य आबोध पातळीवर चालतं। इदम हा वास्तवतेचा विचार करत नाही, म्हणजे इदमचं कार्य जे आहे ते नेहमी सुख तत्वानुसार, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्यक्तीला हवे असलेल्या गोष्टी मिळवणं, त्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या मार्गाचा अवलंब करणं आणि सुख मिळवणं या तत्वानुसार इदमचं कार्य चालतं। व्यक्तिमत्वामधील अहमचं कार्य, व्यक्तिमत्वाचा बोधावस्थेत असलेला हा एक महत्त्वाचा भाग सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेला आहे। त्यामुळेच अहमला वास्तवतेची जाणीव असते, म्हणूनच त्यांचं कार्य वास्तवतेला अनुसरून किंवा वास्तव तत्वानुसार चालतं। इदममध्ये निर्माण झालेल्या इच्छा प्रेरणा यांच्यावर अहमचं नियंत्रण असेल। ज्या इच्छा समाजात अमान्य असतील, अविवेकी स्वरूपाच्या असतील, अशा इच्छांवर अहम अंकुश ठेवतो, नियंत्रण ठेवतो। म्हणूनच सर्वसामान्य व्यक्तीचे वर्तन हे समाजमान्य तत्वांना अनुसरूनच होते। म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये जे 3 घटक सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेले आहेत त्यामध्ये ईदचं कार्य जे आहे ते नेहमी सुख तत्वानुसार चालतं, परंतु अहमचं कार्य जे आहे ते अहमचं कार्य वास्तवतेला अनुसरून चालताना आपल्याला दिसून येईल।
आणि तिसरा महत्त्वाचा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे परमाहम, सुपर इगो. परमाहम म्हणजे सतसत वेगबुद्धी. घरातील संस्कार, समाजातील आदर्श, नीतिमूल्ये यांच्यामुळे व्यक्तिमत्वात पराहमचं अस्तित्व असतं. योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक यांचा विचार सतसत वेगबुद्धीमुळेच करता येतो. इदम आणि अहम यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते पराहम करतो. म्हणजे इदम, अहम आणि पराहम या तिन्हीमध्ये सुसूत्रता असेल तरच व्यक्तीचे व्यक्तिमत्व संतुलित असेल किंवा संतुलित स्वरूपाचं असेल असं सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेलं आहे. अगदी आपण असं म्हणूयात की व्यक्तीवरती जर इदमचा जास्त प्रभाव असेल तर व्यक्ती दृष्ट प्रवृत्तीच्या बनतील किंवा असतील, आणि अभावचा प्रभाव जास्त असलेल्या व्यक्ती गर्विष्ठ असतात, तर पराहमचा प्रभाव जास्त असलेल्या व्यक्ती हा सतत चिंताग्रस्त असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणूनच इदम, अहम व पराहम हे तिन्ही घटक व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये हे 3 घटक जे आहेत ते खूप महत्त्वाचे 3 घटक सांगितलेले आहेत. सिग्मंड फ्रायड यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतानुसार आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तीचं कार्य जे आहे किंवा व्यक्तीचं वर्तन जे आहे ते इदमला अनुसरून असेल, अहमला अनुसरून असेल किंवा पराहमला, म्हणजे ईद, इगो, सुपर इगो या तिन्ही घटकापैकी कोणत्या घटकाचं प्राबल्य व्यक्तीवरती जास्त आहे किंवा कोणत्या घटकाचा व्यक्तीवरती जास्त प्रभाव असेल त्या प्रभावाला अनुसरून मग त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बनत जाईल. म्हणजे अगदी आपण असं म्हणूयात की इदम आणि अहम आणि पराहम या तिन्ही घटकांचं जर आपण असं म्हणूयात तिन्ही घटकामध्ये सुसूत्रता असेल, बॅलन्स असेल तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे ते संतुलित असेल. परंतु या तिन्ही घटकापैकी एखाद्या घटकाचं प्राबल्य जास्त असेल, प्रभाव जास्त असेल तर मग त्यामध्ये इदमचा प्रभाव जास्त असेल तर व्यक्ती ही दृष्ट प्रवृत्तीच्या होतील किंवा असतील, त्यांचा स्वभाव त्या पद्धतीचा असेल असं सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेलं आहे. आणि जर अहमचा प्रभाव जर जास्त असेल तर व्यक्ती या गर्विष्ठ स्वरूपाच्या असतात, आणि पराहमचा प्रभाव जर जास्त असेल तर व्यक्ती ह्या नेहमी किंवा सतत चिंताग्रस्त स्वरूपाच्या दिसतील. म्हणून इदम, अहम आणि पराहम हे तिन्ही घटक व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येतील. त्यानंतर डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये व्यक्तिमत्वाच्या या 3 घटकाबरोबरच मनाचे 3 स्तर सांगितलेले आहेत. यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की बोधावस्था, पूर्व बोधावस्था आणि अबोधावस्था असे मनाचे 3 स्तर सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे त्यापैकी अबोधावस्था किंवा अबोध मन हे त्यांच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अबोध मनातील इच्छा असतील, आकांक्षा, अनुभव, प्रेरणा यांना व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तसेच व्यक्तिवर्तनाच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे. म्हणजे डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये व्यक्तिमत्वाचे 3 घटक इदम, अहम, पराहम हे जसे महत्त्वाचे आहेत, ह्यांचं संतुलन अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने व्यक्तीच्या मनाचे 3 स्तर त्यांनी सांगितलेले आहेत. ते 3 स्तर कोणते तर बोधावस्था, पूर्व बोधावस्था आणि अबोधावस्था या मनाच्या 3 स्तरामधील अबोध मन किंवा अबोधावस्था ही सिग्मंड फ्रायड यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कारण का अबोध मनातील इच्छा, आकांक्षा, अनुभव, प्रेरणा यांचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होत असतो. भोवतालच्या जगाची जाणीव करून देणारे सर्व अनुभव, वेदन यांचा समावेश बोध स्तरामध्ये होतो, तर पूर्व बोध स्तरामध्ये उपलब्ध स्मृतीचा समावेश होतो. डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांच्या मते व्यक्तिमत्वाचा बराचसा मोठा भाग हा अबोधावस्थेमध्ये असतो. त्यामुळेच इदम हा जास्त महत्त्वाचा आहे. आपण जर पाहिलं डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी अत्यंत सखोल पद्धतीने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा किंवा व्यक्तीमधील घटकांचा अभ्यास करून त्यांनी व्यक्तिमत्वाचे 3 घटक इदम, अहम आणि पराहम, त्याचबरोबर मनाच्या 3 रचना यामध्ये बोधावस्था, पूर्व बोधावस्था आणि अबोधावस्था हे मनाचे 3 स्तर, आणि त्यामध्ये
आबोधावस्थेला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे किंवा त्यांच्या दृष्टीनं आबोधावस्था हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातला अत्यंत महत्त्वाचा घटक मानलेला आहे. कारण का आबोध अवस्था हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधील सगळ्यात मोठा भाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये व्यक्तिमत्वाच्या 3 घटकाबरोबरच मनाचे 3 स्तर महत्त्वाचे आहेत, त्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांनी मनोलैंगिक अवस्थाही सांगितलेल्या आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये. डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांच्या मते लैंगिक प्रेरणा ही व्यक्तीमध्ये जन्मजात स्वरूपाची असते. व्यक्तीच्या सर्व वर्तनाचे स्पष्टीकरण फक्त लैंगिक वासनेच्या आधारे देता येते. सिग्मंड फ्रायड यांनी मनोलैंगिक विकासाच्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या अवस्था कोणकोणत्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पहिली अवस्था त्यांनी सांगितलेली आहे मौखिक अवस्था. ही अवस्था जन्मानंतर 18 महिन्यापर्यंत असते. या काळात बालक स्तनपानाच्या वेळी चोखणे चावणे या क्रिया करते आणि त्यातून त्याला सुख प्राप्त होते. जर या काळात बालकाला स्तनपान मिळाले नाही तर अशी मुलं मोठेपणी हट्टी, ताठर आणि कंजूस बनतात. तसेच त्यांच्यात निराशवादी आणि असुरक्षिततेची भावना इतरांपेक्षा जास्त दिसून येते. त्याचबरोबर मनोलैंगिक अवस्थेमध्ये सिग्मंड फ्रायड यांनी दुसरी अवस्था सांगितलेली आहे गुदा अवस्था. 18 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या कालखंडामध्ये ही अवस्था आपल्याला दिसून येते. या काळात मुलाला मलमूत्र विसर्जनाचे प्रशिक्षण दिले जाते. यात मुलाकडून चुकीचे वर्तन घडल्यास पालकांकडून शिक्षा होते. तसेच या क्रिया व्यवस्थित केल्यास कौतुकीही होते. हे प्रशिक्षण व्यवस्थित पार न पाडल्यास अशी मुले मोठेपणी निष्क्रिय बनतात. आत्मकेंद्रीय वृत्ती यांच्यामध्ये वाढते आणि भावना व्यक्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे ज्या काही मनोलैंगिक अवस्था सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेल्या आहेत अगदी सुरुवातीपासून जन्मापासून, त्यामध्ये मौखिक अवस्था, गुदावस्था, त्याचबरोबर तिसरी अवस्था सांगितलेली आहे शैशवावस्था. 3 वर्षापासून अगदी 6 वर्षापर्यंत ही अवस्था आढळते. फ्रायड यांच्या मते ही अवस्था अतिशय महत्त्वाची आहे. या काळात मुलांना स्वतःच्या लैंगिक इंद्रियांविषयी उत्सुकता वाटू लागते व ती आपली इंद्रिय हाताळतात. पण घरातील मोठ्या व्यक्तींकडून खूपच बंधने यावरती घातली जातात. यामुळे मुलांच्या सुख प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात. अशी मुले मोठेपणी आत्मकेंद्री, बेफिकीर बनतात. सिग्मंड फ्रायड यांच्या मते या काळात पितृभाव गंड आणि मातृभाव गंड निर्माण होतो. म्हणजे ज्या काही सिग्मंड फ्रायड यांनी मनोलैंगिक अवस्था सांगितलेल्या आहेत त्या अवस्था त्या वेळेस अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि यावर त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास जो आहे तो अवलंबून असतं असं सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढची जी अवस्था सांगितलेली आहे ती सुप्त कामुकता अवस्था. वयाच्या 6व्या वर्षापासून ते अगदी 14व्या वर्षापर्यंत म्हणजे लैंगिक परिपक्वतेच्या वयापर्यंत ही अवस्था असते. या काळात लैंगिक वासना सुप्त अवस्थेत असतात. समलिंगी खेळ, क्रीडा यातून मुले सुख प्राप्त करून घेत असतात. या काळात अहमचा विकास वेगानं होतो असं सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. आणि शेवटची जी मनोलैंगिक अवस्था सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे जनन कामुकता अवस्था. साधारणपणे 13 ते 14 वर्षानंतरचा काळ या अवस्थेचा असतो. या काळात भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होते व व्यक्ती लैंगिक सुखाचा अनुभव घेऊ शकतो. आधीच्या 4ही अवस्थेतील विकास जर योग्य प्रकारे झाला असेल तर व्यक्ती पुढील आयुष्य खूप चांगल्या प्रकारचं जगू शकेल किंवा व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होईल आणि या सगळ्या गोष्टीचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो. हे सगळे घटक, या सगळ्या अवस्था, मनाचे 3 स्तर, व्यक्तिमत्वाचे 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत असं सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. व्यक्तीच्या त्या वयामध्ये त्या गोष्टींचा विकास, त्या संधी त्यांना मिळणं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या इच्छा आकांक्षा त्या कालखंडामध्ये पूर्ण होणं गरजेचे आहेत. नाहीतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावरती विपरीत परिणाम होतो असं सिग्मंड फ्रायड यांनी त्यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत दुसरा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. ज्या सिद्धांतामध्ये
गुणांना जास्त महत्त्व दिलेलं आहे, म्हणून त्यांना आपण व्यक्तिमत्वाचे गुणविशेष दृष्टिकोन असंही म्हणतो. त्यामध्ये साधारणपणे आल्पोर्ट यांचा व्यक्तिमत्वविषयक सिद्धांत जो आहे तो खूप महत्त्वाचा सिद्धांत मानला गेलेला आहे किंवा खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. कारण का आल्पोर्ट या संशोधकांनी या सिद्धांतासाठी त्यांच्या आयुष्यातील बराचसा कालखंड खर्च केलेला आहे. अनेक वर्षाच्या संशोधनानंतर त्यांनी हा गुणविशेष व्यक्तिमत्वाचा सिद्धांत सांगितलेला आपल्याला दिसून येतो. गुणविशेष म्हणजे व्यक्तिमत्वाची अशी वैशिष्ट्ये की ती कमी जास्त प्रमाणात किंवा कमी अधिक प्रमाणात स्थायी स्वरूपाची असतात, ज्यामुळे व्यक्तीच्या वर्तनात सुसंगती निर्माण होते. आल्पोर्ट या संशोधकाच्या मते विविध व्यक्ती एका चेतक परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे वागताना दिसतात, परंतु प्रत्येक व्यक्तीचे वर्तन मात्र वैशिष्ट्यपूर्ण असते. आल्पोर्ट या संशोधकाच्या मते व्यक्तिमत्व घडणीत प्रधान गुणविशेष, केंद्र गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष हे 3 गुणविशेष क्रियाशील असतात. पहा, आल्पोर्ट या संशोधकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गुणविशेष सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की ते असं म्हणतात की व्यक्तीच्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये प्रधान गुणविशेष, केंद्र गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष हे 3 गुणविशेष जे आहे ते क्रियाशील असतात. आता यामध्ये प्रधान गुणविशेष म्हणजे नेमकं काय? व्यक्तीच्या वर्तनाच्या बाबतीत एखाद्या गुणाच्या बाबतीत अनन्यसाधारण महत्त्व त्यांना दिसून येतं. तो गुण त्या व्यक्तीचा एक अविभाज्य भाग असतो. या गुणामुळे व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व प्रभावित झालेलं आपल्याला दिसून येईल. अशा अद्वितीय गुणाला त्यांनी प्रधान गुण असं म्हटलेलं आहे. सर्वच व्यक्तीमध्ये प्रधान गुण विकसित होतीलच किंवा असतीलच असे नाही. फारच कमी लोकांमध्ये असे अद्वितीय गुण जे आहे ते आढळून येतात. दुसरा महत्त्वाचा गुण केंद्रीय गुणविशेष आल्पोर्ट या संशोधकांनी त्यांच्या व्यक्तिमत्व सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे. तो म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून अत्यंत ठळकपणे सातत्याने प्रकट होणाऱ्या गुणांना केंद्रीय गुणविशेष असं त्यांनी नाव दिलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीत अशा प्रकारचे 4 ते 10 केंद्रीय गुण आढळतात. उदाहरणार्थ महान देशभक्त, उत्तम वक्ता, कवी, ब्रह्मचारी, प्रामाणिक, समाजप्रिय, मातब्बर राजकारणी असे काही प्रमुख केंद्रीय गुण सांगता येतील. आणि आल्पोर्ट यांच्या व्यक्तिमत्व सिद्धांतामध्ये तिसरा महत्त्वाचा गुण त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे दुय्यम गुणविशेष. व्यक्तीच्या नेहमीच्या वर्तनातून आणि प्रक्रियेतून काही ठळक गुण व्यक्त होतात. या गुणावरून व्यक्तीच्या वर्तनाचे अल्प प्रमाणात विश्लेषण करता येते. उदाहरणार्थ पोशाखातील पसंती, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी. म्हणजे आल्पोर्ट यांच्या व्यक्तिमत्वाच्या गुणविशेष सिद्धांतामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे घटक किंवा गुणविशेष क्रियाशील असतात असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये प्रधान गुणविशेष, केंद्र गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष हे 3 गुणविशेष क्रियाशील असतात. आणि या गुणविशेषांच्या आधारे व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रभावित झालेलं असतं किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आल्पोर्ट या संशोधकांनी त्यांच्या व्यक्तिमत्व सिद्धांतामध्ये या 3 गुणविशेषांना महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर व्यक्तिमत्व सिद्धांतामध्ये कॅटेल यांचा 16 PM किंवा 16 घटक हा सिद्धांत सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. यामध्ये अगदी आपण असं म्हणूया व्यक्तीच्या गुणांचे प्रकार वर्णन करत असताना किंवा विश्लेषण करत असताना त्यांनी 2 महत्त्वाचे गुण सांगितलेले आहेत. त्यामध्ये दर्शनी गुण आणि मूलाधार गुण. यामध्ये व्यक्तीच्या वर्तनातील वरवर दिसणारे गुण म्हणजे दर्शनी गुण आणि व्यक्तीचे कायमस्वरूपी गुण म्हणजे मूलाधार गुण. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे हे मूलाधार गुणामुळेच व्यक्तिमत्व विकास होतो किंवा घडतो. कॅटेल या संशोधकाने असे 16 मूलाधार गुण सांगितलेले आहेत, ज्याला आपण 16 PM 16 पर्सनॅलिटी फॅक्टर असं म्हणतो. हे गुण व्यक्तीच्या वर्तनात वरवर दिसतीलच असं नाही, पण तिच्या व्यक्तिमत्वात ते गुण असतात. त्याचा प्रभाव व्यक्तीवरती जास्त दिसून येतो. उदाहरणार्थ दयाळूपणा, अलिप्तपणा, प्रामाणिकपणा इत्यादी.
व्यक्तीमधील दर्शनी गुण हे सहज लक्षात येतात. कॅटेल या संशोधकांनी जे 16 मूलभूत व्यक्तिमत्व गुण सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे मनमिळाऊ आणि भिडस्त. कॅटेल या संशोधकाच्या मते व्यक्ती या दरम्यान असेल, एकतर तो मनमिळाऊ असेल किंवा त्याचा स्वभाव भिडस्त स्वरूपाचा असेल. त्याचबरोबर तो अतिबुद्धिमान असेल किंवा अल्पबुद्धी असलेला असेल. तो स्थिर स्वभावाचा असेल किंवा तो जास्त भावनाशील असेल. त्याचबरोबर तो एकतर अधीन असेल किंवा वर्चस्व वृत्ती असलेला असेल. तो गंभीर स्वभावाचा असेल किंवा अत्यंत उत्साही स्वरूपाचा असेल. त्याचबरोबर काही तात्पुरता फायदा पाहणारा असेल तर काही विचारी असेल, काही भित्रा असेल तर तो काही धाडसी स्वरूपाचा असेल, धाडसी स्वभावाचा असेल. कणखर मनाचे काही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात तर काही मृदू स्वभावाचे आपल्याला पाहायला मिळतात. काही विश्वासू असतात, काही संशयी स्वभावाचे असतात. व्यवहारी, कल्पक, सरळ मार्गी किंवा चतुर, आत्मविश्वासू, भयभीत स्वरूपाचा, पुराणमतवादी किंवा प्रायोगिक स्वभावाचा, समूहाधिष्ठित किंवा संयमपूर्ण स्वभावाचा, बेशिस्त किंवा अनियंत्रित स्वभावाचा, आरामप्रिय किंवा तणावपूर्ण, असे व्यक्तिमत्वाचे हे 16 घटक कॅटेल या संशोधकांनी व्यक्तीचे हे मूलाधार गुण सांगितलेले आहेत. आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये हे 16 मूलाधार गुण जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत किंवा त्यांच्या दृष्टीने ह्या 16 मूलाधार गुणाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती जास्त प्रभाव असतो किंवा जास्त प्रभाव पडतो. आता हे 16 घटक कॅटेल यांनी प्रमुख 4 व्यक्तिमत्व घटकामध्ये याचं प्रतिपादन केलेलं आहे किंवा विभागणी केलेली आहे. ते 4 घटक कोणकोणते? तर समायोजनशीलता विरुद्ध चिंता हा पहिला घटक असेल. दुसरा असेल अंतर्मुखता विरुद्ध बहिर्मुखता. म्हणजे कॅटेल या संशोधकाचं मत असं आहे की एकतर व्यक्ती अशा पद्धतीची असेल किंवा तशी असेल किंवा या दरम्यान कुठेतरी असेल. म्हणजे जसं आपण पाहिलं की आल्पोर्ट या संशोधकांनी 3 महत्त्वाचे घटक सांगितलेले आहेत व्यक्तिमत्व विकासासाठी. सिग्मंड फ्रायड काय म्हणतात, इदम, अहम आणि पराहम हे 3 घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर मनाच्या 3 अवस्था खूप महत्त्वाच्या आहेत. मनोलैंगिक अवस्था खूप महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावरती होतो. आणि कॅटेल या संशोधकाच्या मते व्यक्तीचे 16 मूलाधार गुणविशेष आहेत आणि हे 4 घटकामध्ये त्यांचं विभाजन आपल्याला करता येईल. यामध्ये समायोजनशीलता विरुद्ध चिंता असेल, अंतर्मुखता विरुद्ध बहिर्मुखता असेल, भावनिक मृदुता विरुद्ध भावनिक सतर्कता आणि नम्र विरुद्ध स्वतंत्र. तर या 4 प्रमुख घटकामध्ये कॅटेल या संशोधकांनी व्यक्तींची विभागणी केलेली आपल्याला दिसून येईल. या तिन्ही संशोधकांनी व्यक्तिमत्वाच्या बाबतीत वेगवेगळी मतं, वेगवेगळे घटक जरी सांगितलेले असतील तरी या तिन्ही संशोधकाचा एक सर्वसाधारणपणे विचार केल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये जसं बाह्य गुणवैशिष्ट्ये महत्त्वाचे आहेत, बाह्यरूप जसं महत्त्वाचं आहे तसंच व्यक्तीची अंतर्गत गुणवैशिष्ट्ये सुद्धा महत्त्वाचे आहेत. अंतर्गत गुणवैशिष्ट्यांचा जास्त प्रभाव जो आहे तो व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती दिसून येतो असं अगदी सिग्मंड फ्रायड असतील, आल्पोर्ट असतील किंवा कॅटेल या संशोधकांनी व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत आपापल्या सिद्धांतामध्ये आपापली मतं सांगितलेली आपल्याला दिसून येतात. तर आज आपण व्यक्तिमत्वाचे विविध सिद्धांतामध्ये सिग्मंड फ्रायड यांचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, आल्पोर्ट यांचा गुणविशेष सिद्धांत आणि कॅटेल यांचा गुणविशेष सिद्धांत हे 3 सिद्धांत पाहिलेले आहेत. या प्रकरणातील राहिलेला पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करूयात. धन्यवाद.